मुलाकडून दारूसाठी एक माझ्या बाबा अहो बाबा मी काय म्हणतो आता तो दादाचा विषय सोडून द्या दररोजच झालाय तुम्ही स्वतःची काळजी घ्या आई बाबाची काळजी घ्यायची आणि स्वतःची पण काळजी घ्या. बरं निघतो मी आता आणि फोन करा मला बरं येतो मी हे बघा चाचा तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात तुम्ही सदैव आमच्या सुख दुःखात सहभागी झाला कधी कधी आमच्या घरात पडल्यास तुम्ही आमच्या जवळ बोलला पाहिजे ना बोला चाचा काय अडचण आहे चाचा तुम्ही आमच्यापासून काही लपवू नका सांगा ना आम्हाला काय समस्या आहेत बेटा काय समस्या तू काय बेटा काय झालं सांग सातवांनी आम्हाला घराबाहेर काढले घराबाहेर काढलं त्याला दर महिन्याला व्याज देतच होता ना मग घराबाहेर का काढलं तरी अजून त्याला पैसे पाठवले तर आमच्याकडे बोलायचं होतं तुम्ही आम्ही दिले असते तुम्हाला सोनं विकून त्याला कर्ज देण्याचा प्रयत्न केला पण तरी तो मानला मामा काय अडचण आली तर त्याने सोनं पण हिसकावून घेतलं तुम्ही म्हटलं हा व्याज आहे व्याज एका दिवसात डबल व्याज लागतो घराबाहेर काढले चाचा तुम्हाला एक घर नसलं म्हणून काय झालं हे घर चाचा तुमचंच आहे चाचा आता तुम्ही इथेच राहा आता आमच्या घरात आपलं घर समजून निसंकोचपणाने राहा बरोबर ना मला आता शिव गेला ना त्याची बोली मी झाली आहे तुम्ही तिथं निवांत राहा हो तू आधी याच्या जेवणाचं हो